हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्या सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण गाजराचा हलवा व गाजराची कोशिंबीर कशी करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 4-5 गाजर स्वच्छ धुवून त्यांना किसून घेतले आहेत. तुम्ही त्यांना मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 2-4 चमचे तूप घालून त्यात किसलेले गाजर घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. तर आता इथे मी गाजराचा खीस लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे. तर त्यात घालायला इथे मी थोडे काजू घेतलेले आहेत. तर हे आमचे घरचे काजू आहेत म्हणून मी हे इथे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी 2 वाट्या दूध व 1 वाटी साखर घालून मंद आचेवर 10-15 मिनटं शिजत ठेवले. आता इथे मी एक उकळी काढून घेतली आहे. त्यानंतर इथे मी ते काजू घालून त्यानंतर त्यात थोडी वेलची पूड घालून ते छान परतून घेतले व अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. छान मस्तपैकी इथे आपला गाजराचा हलवा शिजला आहे. त्यामुळे तो लालसर व छान खायला पण खूप छान लागत आहे. आता मी तुम्हाला इथे गाजराची कोशिंबीर कशी करायची ते सांगणार आहे. त्यासाठी 2 मी गाजरं घेतली होती. त्यांना बारीक किसून घेतलं होतं. त्यानंतर इथे मी एका पातेल्यात तेल टाकून घेतलं. त्यानंतर जिरं टाकले, मोहरी टाकली. त्यानंतर थोडा कढीपत्ता टाकला, 2 मिरच्या टाकल्या आणि ते जरा थंड होऊ दिलं. आणि थंड झाल्यानंतर त्यात किसलेलं गाजर टाकलं. त्यानंतर त्यात थोडं दही आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ते सर्व मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर टाकून आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे. तर ही तुम्ही कधीही लगेच करून खाऊ शकता. खूप छान लागते व खूप मस्त लागते. मसाले भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. छान पद्धतीने इथे आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा, इथे मी कोशिंबीर व त्यानंतर मसाले भात आणि गाजराचा हलवा असं आपलं सगळं तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा.
तर इथे मी गाजराची कोशिंबीर तयार आहे आपली. त्यानंतर तुम्ही मसाले भातासोबत खाऊ शकता. इथे बघा मी मसाले भात केला आहे. जर तुम्हाला याची पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला मसाले भात कसा करायचा व कशा छान रीतीने करायचा हे मी नक्की सांगेन तुम्हाला. तर चलो बाय, थँक्यू.